नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये। आज आपण चटपटीत आणि अतिशय स्पायसी अशी रेसिपी बघणार आहोत। कधीही तुम्ही ट्राय केली नसेल तर ही रेसिपी नक्की करून बघा। घरच्या साहित्यामध्ये आपण ही रेसिपी करू शकतो। अगदी चटपटीत आणि तिखटसुद्धा लागते आणि तोंडाची चवसुद्धा वाढते। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। ज्याप्रमाणे आपण चपातीचं पीठ मळून घेतो त्याचप्रमाणे आपण हे पीठ बनवून घेतलेलं होतं आणि साधारण 10 मिनिट रेस्ट करायला ठेवलं। नंतर याची चपाती ज्याप्रमाणे आपण लाटतो त्याप्रमाणे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो तशीच चपाती लाटून घ्यायची आहे। आणि चपाती लाटून झाल्यानंतर एखादं गोल जे झाकण असतं एखाद्या बॉटलचं तर ते घ्यायचं आणि याचे गोल गोल जे राऊंडमध्ये आपल्याला ज्याप्रमाणे आपण पाणीपुरीसाठी पुऱ्या करतो त्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने। तुम्ही याची साईज जी आहे छोटी मोठी ठेवू शकता। जर तुम्हाला मोठी लागत असेल मोठीसुद्धा ठेवली तरीही चालेल। तर बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे। तर इथे मी पूर्ण गोल राऊंडमध्ये झाकणच्या साहाय्याने करून घेतलेले आहेत। तर या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे। बघू शकता ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे आहेत। बघू शकता या पद्धतीने। दुसरा शेप जर तुम्हाला कोणता द्यायचा असेल तर तुम्ही दिला तरीही चालेल। तर एकदम सोपी 2 वेळा मी सांगितलेलं आहे, तुमच्या लक्षात नक्कीच आलं असेल की कशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने पूर्ण जे आहेत करून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये। चला मग आता ही रेसिपी कशी बनवायची तर बघू। 2 ग्लास पाणी ठेवलेलं गरम व्हायला आणि त्यामध्ये तेल टाकलेलं, मीठ टाकलेलं। कारण आपल्याला इथे पाणी जे आहे 5 ते 6 मिनिट उकळून घ्यायचं आहे आणि उकळून झाल्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीने आपण पिठाचे हे करून घेतलेले होते ते आपल्याला यामध्ये उकळून घ्यायचे आहेत। तर साधारण आपल्याला 5 मिनिट हे उकळून घ्यायचे आहेत। तर बघू शकता पूर्ण मी टाकून घेतलेले आहेत। नक्कीच तुम्हाला आणि छोट्या मुलांनासुद्धा आवडेल आणि तुम्ही आवडीने खाल। अगदी हेल्दी आहेत। तर नक्कीच तुम्हाला लास्टमध्ये कळून जाणार की किती हेल्दी रेसिपी आहे। तर मार्केटमध्ये सुद्धा जायची गरज लागणार नाही। बॉईल झाल्यानंतर आपल्याला हे जे आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। आणि नंतर इथे कढई ठेवलेली छोटी, त्यामध्ये साधारण 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे। तेल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकलं तरीही चालेल। यामध्ये तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकायची आहेत आणि 1 ते 2 मिरची टाकायची आहे। ते मिरची ऑप्शनल आहेत, लहान मुलांना द्यायचं असेल तर मिरची स्किप केली तरीही चालेल। एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे, झाकण ठेवून दिलं। तर बघू शकता इथे आपण कांदासुद्धा साधारण 2 मिनिट परतून घेणार आहेत। यामध्ये लसूण पाकळ्या टाकलेल्या, तर लसूण पाकळ्या ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत असेल टाका, पण चव अगदी छान लागते त्यामुळे लसूण पाकळ्या नक्की टाका। यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो टाकलेले, 1 चम्मच सोया सॉस, 1 चम्मच टोमॅटो सॉस, अर्धा चम्मच ग्रीन चिली सॉस, 1 चम्मच रेड चिली सॉस। तर पूर्ण सॉस टाकून घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे एवढे सॉस अवेलेबल नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉस टाकला तरीही चालेल। अर्धा चम्मच मीठ, 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद हे पूर्ण टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि बॉईल केलेले जे होते ते टाकून घ्यायचं। तर यामध्ये आपल्याला एक सिक्रेट मसाला टाकायचा आहे ज्यामुळे आपली जी रेसिपी आहेत बनलेली अतिशय चटपटीत आणि चवीला अप्रतिम अशी लागणार। कोथिंबीर टाकलेली आणि यामध्ये आपल्याला पास्ता मसाला टाकून घ्यायचा आहे। तर इथे आपण होममेड पास्ता बनवलेला आहे। तर नक्कीच ही रेसिपी जी आहेत हेल्दीसुद्धा आहेत आणि बाहेर जाऊन खायची गरजही लागणार नाहीत, इतकी चटपटीत अशी रेसिपी लागते। तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी। थँक्यू।